वारंवार हातांना व पायांना मुंग्या येतात का? हात व पाय सुन्न होतात. वाटते की काहीतरी गंभीर तर झाले नाही ना? परंतु घाबरू नका. हात व पायांना मुंग्या येण्याची मुख्य कारणे काय? त्यावर कोणते व्यायाम केले पाहिजे व कोणते घरगुती उपाय आपल्याला सहज करता येतील याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तर हातांना व पायांना मुंग्या येण्याची मुख्य कारणे आपण जाणून घेऊ. सर्वात प्रथम कारण म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित न होणे. दुसरे, सतत एका जागी बसून काम करत राहणे. तिसरे, व्हिटॅमिन B12, B6, व्हिटॅमिन D, कॅल्शियमची कमतरता होणे. चौथे कारण, अति थकवा, ताणतणाव, झोप व्यवस्थित न होणे. पाचवे कारण, मानेतील किंवा कमरेतील नस कुठेतरी दाबली गेल्यामुळे देखील हा त्रास सुरू होतो. आणि सहावे कारण म्हणजे मधुमेह, थायरॉईड सारखे आजारांची सुरुवात होणे. तर ही काही मुख्य कारणे आहेत ज्यामुळे हातापायांना मुंग्या येऊ लागतात. यातील नक्की कोणत्या कारणामुळे आपल्याला मुंग्या येत आहेत हे आपण नक्की जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर पाहूयात की हातांना मुंग्या येत असतील तर त्यासाठी आपण कोणते व्यायाम करायला हवेत. त्यासाठी तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसून घ्या. सुखासन खाली बसता येत नसेल तर तुम्ही बेडवर, खुर्चीवर बसून देखील हे व्यायाम सहज करू शकता. पाठीचा कणा मात्र सरळ ठेवा. तर सुरुवात करूयात हातांच्या व्यायामापासून. तर सर्वात प्रथम व्यायाम, त्यासाठी हाताला या पद्धतीने स्ट्रेच करा. हाताची बोटं तळ हाताला लावण्याचा प्रयत्न करा. 1. बऱ्याचदा हात किंवा बोटं आपल्या या पद्धतीने वळणार नाहीत, परंतु जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. आता दुसरा व्यायाम, त्यासाठी श्वास घ्यायचा, श्वास सोडत दोन्ही मूठ बंद करायचे आहेत. अंगठ्याला आत घ्या. 2, 3, मूठ एकदम घट्ट बंद करायचे आहे आणि पूर्ण ओपन करायचे आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला मी कमी काउंट करून दाखवत आहे, परंतु तुम्हाला हळूहळू काउंट वाढवत न्यायचे आहेत. आता तिसरा व्यायाम, त्यासाठी दोघी हाताचे पंजे या पद्धतीने खाली वर, खाली वर. कंटिन्यू. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता पूर्ण हातांना गोल फिरवा. 1, 2, 3, 4, 5. हेच विरुद्ध दिशेने फिरवा. 5, 4, 3, 2, 1. हातांमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित करण्यासाठी हे व्यायाम अतिशय फायदेशीर आहेत, तर नक्की ट्राय करा. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी हाताची बोटे या पद्धतीने स्ट्रेच करा आणि अंगठ्याला प्रत्येक बोटाने स्पर्श करा आणि थोडा दाब देण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4. पुन्हा मागून 4, 3, 2, 1. या पद्धतीने तुम्हाला रिपिटेशन्स करायचे आहे. पुन्हा एकदा पाहूयात. 1, 2, 3, 4. पुन्हा मागून 4, 3, 2, 1. या पद्धतीने करायचे आहे. पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी तळ हात आकाशाच्या दिशेने, श्वास घ्यायचा, सोडायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
खूप छान. आता पुढचा व्यायाम, त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने आपल्या खांद्यांवर ठेवा, कोपर जोडून घ्या, श्वास घ्या, श्वास सोडत खाली. पूर्ण खांद्यांपासून तळहातापर्यंत रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी हे व्यायाम अतिशय उपयोगी आहे. 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, 4, 5, खालून वर. 5, 4, 3, 2, 1. व्हेरी गुड. सर्वात शेवटचा व्यायाम पाहणार आहोत. त्यासाठी हात या पद्धतीने स्ट्रेच करा. श्वास घेत हात मागच्या दिशेने, श्वास सोडत पुढे. फाइव, 4, 3, 2, 1 आणि रिलॅक्स. अतिशय सोपे व्यायाम आहेत, सर्वांना सहज जमतील, सहज करता येतील, परंतु यांचा रिझल्ट तुम्हाला नक्की दिसेल. तर नक्की हे व्यायाम करून पहा. आता पायांना मुंग्या येत आहेत, यासाठी आपण व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या या पद्धतीने. आता टाचा आपल्या फिक्स ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवा, हात आपल्या मांड्यांजवळ आणि पायांना या पद्धतीने टॅप करा. हळूहळू न करता थोडं प्रेशर देऊन आपल्याला टॅप करायचं आहे, परंतु टाचा फिक्स ठेवा. कंटिन्यू. या पद्धतीने हळूहळू, जोर वाढवत न्यायचा. आपल्या पोटऱ्यांचा हा भाग म्हणजे आपलं दुसरं हृदय आहे, त्यामुळे इथं आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित झालं तर ते हृदयापर्यंत आपलं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. तर पोटऱ्या आपल्या लवचिक असल्या पाहिजे. कंटिन्यू. याला तुम्ही कमीत कमी 1 ते 2 मिनिट सहज रिपीट करू शकता. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवत आहे, परंतु तुम्ही स्वतः करताना मात्र जास्त वेळ नक्की करा. या पद्धतीने 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. तुम्हाला पूर्ण शरीरात एक नवीन ऊर्जा संचारल्यासारखं नक्की वाटेल. कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फील होत आहे. पाठीचा कणा सरळ. आता पायाची जी बोटं आहेत ती आत बाहेर घ्या, फक्त बोटे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यांचे काउंट तुम्ही हळूहळू वाढवत न्या. आता पायाचे पंजे आत बाहेर घ्या, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. जितकं शक्य होईल तितके पायाचे पंजे आत घ्या आणि समोर स्ट्रेच करा. पूर्ण पायावर तुम्हाला ताण जाणवला पाहिजे. पायाचे पंजे आहेत ते खालच्या दिशेने प्रेस करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. खूप छान. श्वास घेतात, श्वास सोडत या पद्धतीने. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. तर या पद्धतीने आपल्याला व्यायाम करायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वात लास्ट आपल्याला व्यायाम करायचा आहे. त्यासाठी या पद्धतीने आपल्याला बसून घ्या आणि पायांना मोकळं करा. हातांनी आपल्या तळपायांना टॅप करायचा आहे या पद्धतीने. तळवा, पायाचा तळवा आणि हात आपले लाल व्हायला हवेत इतकं आपल्याला प्रेशर देऊन क्लॅप करायचं आहे. खूप छान थेरपी आहे. यामुळे पूर्ण रक्ताभिसरण शरीरात आणि
हातांमध्ये व्यवस्थित व्हायला मदत होते. हातातले जे काही ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत, तळपायाचे जे काही ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत ते व्यवस्थित प्रेस व्हायला मदत होते. तर तुम्ही बसल्या बसल्या हा व्यायाम सहज करू शकतात, केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा. परंतु या व्यायामाचे शरीराला मिळणारे फायदे हे असंख्य आहेत. हे व्यायाम करा. अतिशय सोपे आणि सर्वांना सहज जमतील असे हातांचे व पायांचे व्यायाम आपण पाहिलेत. आता घरच्या घरी आपल्याला कोणता उपाय करता येईल, तर तिळच्या तेलाने रोज रात्री झोपण्याआधी तळपायांना मसाज करा. हातांना देखील मुंग्या येत असतील तर तुम्ही हातांना देखील मसाज करू शकता. त्यानंतर गरम पाण्याचा शेक द्या किंवा हॉट पॅड असेल त्याने तुम्ही हातांना व पायांना शेक देऊ शकता. त्यामुळे देखील रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला नक्कीच मदत होते आणि या पद्धतीने टॅपिंग थेरपीने आपल्या पूर्ण शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हे व्यायाम रोज करा. हातांचे पायांचे ही टॅपिंग थेरपी तेलाने मसाज करा. त्याच पद्धतीने हॉट पॅडने शेक द्या. तर तुम्हाला नक्कीच 1 ते 2 आठवड्यात याचा फरक जाणवेल. तर तुम्हाला रोज केल्यानंतर याचा काय फरक जाणवला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तुम्ही बिगिनर्स आहात किंवा शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी झालेल्या आहेत, व्यायाम करायची इच्छा आहे, योग करायची इच्छा आहे, तर आपले ऑनलाईन क्लासेस देखील आहेत, तर तुम्ही ते देखील जॉईन करू शकतात. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि योग करा. हरिओम.